पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील तुळापूर फक्त एक गाव नाही तर स्वराज्याच्या इतिहासाची जिवंत साक्ष। नमस्कार, मी सनोफर, तुम्ही पाहताय रोकठोक महाराष्ट्र न्यूज। भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले हे पवित्र स्थान छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र बलिदानामुळे आजही इतिहासात अजरामर आहे। याच तुळापुरात औरंगजेबाने संभाजी महाराजांना ठार मारले आणि नदीपलीकडील वडू बुद्रुक येथे त्यांच्या समाधीची स्थापना करण्यात आली। आता ही स्वराज्य भूमी अभूतपूर्व ऐतिहासिक पर्यटन स्थळ बनण्यासाठी सज्ज होत आहे। राज्य सरकारने 532.51 कोटी रुपयांचा भव्य विकास आराखडा मंजूर केला असून तुळापूर आणि वडू बुद्रुकचा संपूर्ण कायापालट होणार आहे। तुळापूर बलिदान स्थळावर होणारी कामं अगदी झक्कास नवं संग्रहालय उभं राहतंय, नजर खिळवून ठेवेल असं 3D शोचं हॉल, गाव कामासाठी प्रशासकीय ऑफिस, अभ्यासू लोकांसाठी मोठं ग्रंथालय, भेटवस्तू घेण्यासाठी छान छान स्मरणिक दुकानं, दिमागदार मोठं प्रवेशद्वार, स्वच्छ नीटसं नदीघाट, मोठे पार्किंग, स्वच्छ शौचालय आणि खायला उपहारगृह। वडू बुद्रुक समाधी क्षेत्र येथे काय असणार आहेत तर पाहूयात। छानसं संग्रहालय, कामकाजासाठी प्रशासकीय ऑफिस, पाहुण्यांसाठी स्मरणिका दुकानं, नीटनेटका सुबक नदीघाट आणि बाकीची सगळी सोय। दोन्ही पवित्र स्थळांना जोडण्यासाठी भीमा नदीवर नवीन पूल आणि सर्वांगीण रस्ते विकास केला जाणार आहे। विशेष म्हणजे तुळापूर आणि वडू दोन्ही ठिकाणी 100 फूट उंच हिंदवी स्वराज्य ध्वज फडकणार असून या दोन गावांचे वैभव नव्या उंचीवर जाणार आहे। या विकासामुळे शंभू भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल, पर्यटन आणि हॉटेल व्यवसायाला नवीन चालना मिळेल, तर स्थानिक शेतकरी आणि लघु उद्योजकांना नवीन रोजगार व उत्पन्नांचे मार्ग खुले होतील। सध्या सर्व कामे युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच वडू तुळापूर जागतिक दर्जाचे ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून उदयास येणार आहे। निर्भीड रोकठोक महाराष्ट्र न्यूजसाठी हीच स्वराज्यभूमीची रोकठोक बातमी। अशाच नवनवीन ऐतिहासिक गोष्टी पाहण्यासाठी रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।